निवडणूक आयोगांचा भोंगळ कारभार, मेदनकरवाडी गावात बोगस मतदान। पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्यात। बऱ्याच मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावलाय, परंतु काही मतदारांच्या नावाने आधीच मतदान झाल्याची धक्कादायक तक्रार काही मतदारांनी न्यूज टीव्ही मराठीशी बोलताना व्यक्त केली। काय नाव तुमचं? सानिका भाऊसाहेब बच्चा। बरं, हा काय झालं नेमकं? मतदान केंद्र गेल्यानंतर तिथं ऑलरेडी माझ्या समोर टिक मार्क केलेली, पण मी आता गेल्यानंतर मी मतदान केलेलंच नाहीये, पण तिथं मतदान केलेलं दाखवतंय। बरं बरं, कुठल्या रूम मध्ये झालंय? रूम नंबर वार्ड क्रमांक 4 मध्ये। काय कशी परिस्थिती होती त्या ठिकाणी? नाही, तुम्ही माझ्या गेल्यानंतर अगोदरच मतदान होतं का? हा, तिथं त्यांनी टिक मार्क केलेली होती, पण मी मतदान केलेलंच नव्हतं। बरं बरं, मग तुम्हाला काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की माझ्या अगोदर कोणीतरी तिथं मतदान करून गेलेले, पण मी आता आलते जस्ट, मी मतदान केलेलं नाही। काय नाव? करुणा शिंदे। मी मतदान केलं नाही। बरं, ते परत मी गेलतो, तिथे म्हणले मतदान झाले म्हणले तुमचे, असं म्हणले। तुम्ही जायच्या अगोदरच मतदान झालेलं होतं? झालं होतं। बरं बरं, कुठला रूम नंबर? 5 नंबर। 5 नंबर, हा ठीक आहे, ओके। राहायला कुठे? गोजाडी। काय नाव ते तुमचं? मी वैशाली अशोक माडगाव, साईनगर। बरं बरं, काय झालं नेमकं? मी येण्याच्या अगोदर माझं मतदान कुणीतरी करून गेलेलं आहे। मी आले तर ते सर म्हटले की तुमचं मतदान झालेलं आहे। मग आता मतदान केलंय का तुम्ही? नाही नाही केलं का? नाही। बरं बरं, तुम्हाला ओळखत होते का त्या ठिकाणचे मॅडम वगैरे कोणी? हो, ओळखतेत ना मला। बरं बरं, मग बूथवर तुमच्या असलेले सर मॅडम ओळखतेत मला। बरं बरं बरं, मग तुमच्या अगोदरच कोणतरी सही करून मतदान करून हो गेलं? हो, कुठल्या रूम मध्ये झालंय? 3 नंबर। 3 नंबर रूम। हो. राहायला कुठे तुम्ही? मी साईनगर मेदनकरवाडी। मेदनकरवाडी, ठीक आहे। मेदनकरवाडी या गावी मतदान चालू असताना काही बोगस मतदान करण्याचं निदर्शन झालेलं आहे। त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केली असता असं निदर्शन झालं की जे खरोखर ओरिजिनल मतदार आहे तो मतदानाला आला त्यावेळेस असं निदर्शन आलं की त्याच्या अगोदर त्याच्या नावावर दुसरेच मतदान करून गेले होते। अशी केस एक न होता जवळजवळ 10-15 केसेस झालेले आहेत आणि त्याच नावाचं दुसरं डुप्लिकेट आयडेंटिटी कार्ड दाखवून त्या ठिकाणी मतदान करून निघून गेल्याचं निदर्शन आलं आणि जे ओरिजिनल मेंबर आहेत ते आल्याच्या नंतर मात्र त्यांच्या मतदान करण्याबाबतीत प्रॉब्लेम तयार झालेले आहे। अशा पद्धतीच्या घटना ज्या मेदनकरवाडीमध्ये चाललेल्या आहेत त्याचं प्रमाण वाढतं आहे। याचा अर्थ हेतू पुरस्पर त्याचे आयडेंटिटी कार्ड बनवून बोगस मतदान करून घेण्याचा प्लॅन या ठिकाणी मतदार केंद्रावर एक नाही तर 4 रूममध्ये झालेलं जाणवलं आहे। अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी उडवडीची उत्तर दिली, त्यांच्याकडे ठोस असं टेक्निकली उत्तर नव्हतं। या ठिकाणची परिस्थिती नेमकी अशी आहे, जे प्रतिनिधी त्या ठिकाणी बसलेले मतदार याद्यावरच्या नावं जी आहेत ती पाठीमागची बदल झालेली आहेत। एकाच वार्डात एका सिक्वेन्सवारी नाव नसल्यामुळे बाहेरचा जो मतदार आहे रहदारी आलेला त्यांचं प्रमाण जास्त आहे। ते ओळखायच्या बाबतीत प्रतिनिधीसुद्धा कमी पडलेले आहेत आणि त्या ठिकाणचा स्टाफ मात्र काही लोकांना ओरिजिनल लोकांना ओळखत असताना देखील ते मतदान झालेलं आहे बोगस पद्धतीने। असे प्रमाण जास्त प्रमाणात चाललेले आहे। मतदान मेदनकरवाडी या ठिकाणी याचं प्रमाण जास्त आहे। कृपया अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली असतं त्याचं उत्तर आम्हाला काही मिळालेलं नाही। या बोगस विषयावर उपचार व्हावा अशा पद्धतीने आम्ही अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा अजून बोगस मतदान होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज टीव्ही मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका।